कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिव संपदा कुठे आहे? अगं वाजलेत किती? ती घरी यायला हवी होती आतापर्यंत। आम्ही सगळे घरी वाट बघतोय तिची। ती अभ्यास करत बसली होती, पोहोचेल इतक्यात। सीता जरा सावकाश। संपदा म्हणजे शिवा नाहीये, वाटेल ते वेळेला कुठेही फिरायला। तू तिला या आधीच घरी पाठवायला हवं होतंस, पण तुम्ही बागेत गेलात। परीक्षा आहे तिची, काही महत्व नाहीये अभ्यासाचं? हॅलो आई, अगं संपदा रॉकीकडे होती, ती जरा म्हणूनच थांबली, अभ्यास करत होती। आशू, संपदाची जबाबदारी मी तुला दिली होती, मग तू वेळेत का नाही पाठवलंस तिला घरी रे? आई तू शांत हो, ती मांजा बरोबर आहे, ती येईल घरी। मी मांजाला फोन करतो आणि कन्फर्म करतो। ओके, ते ऑन द वेच असतील, येतील। हा ठीक आहे। दिव्या, तुझी बहीण जाम डेंजर आहे रे। असं का बोलतोस? नाही असं म्हणजे काही झालं नाही, पण आपलं सहज सहजच कसं काय झालं सांग? आता आम्ही दोघं गेलो होतो ना, तर मला म्हणत होती तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, तर मग तुम्ही असं परस्पर लग्न का केलं? घरी सांगायला पाहिजे होतं, आम्ही काही म्हटलो नसतो वगैरे। आणि मग नंतर मला हे पण म्हटली, मला तुझ्यावर काही फार विश्वास नाही आहे, पण फक्त दिव्यावर तुझं प्रेम आहे म्हणून वगैरे असं। इतकं सगळं बोलली? ठीक आहे, त्यात काय एवढं? तुझी एवढी हिंमत बघतेच मी ना। दिव्या तू काय कर? शिवा, तू काय समजते स्वतःला? काय झालं? काय बोललीस माझ्या नवऱ्याला तू? अरे तुला काय करायचंय? आम्ही लग्न केलं, आमच्या मर्जीने केलं, तुझा काय संबंध आहे? अच्छा, सांगितलं का याने तुला? अगं पण मी जे घडलं तेच बोलले। हा म्हणजे घडलं ते घडलं ना, त्याला ते बोलून बोलून गिल्ट का देतेयस? आणि तुला काय तो असा तसा वाटला? इतक्या मोठ्या इंडस्ट्रीचा मालक आहे तू। मला जे करायचंय ना ते मी करेन, माझी चॉईस आहे, माझं आयुष्य आहे। दिव्या, ते तू असं का बोलतेस? शिवाने तुझ्यासाठी नेहमी चांगलाच विचार केला, आणि तू? हे तुझं काय आहे मध्येच? तुझा काही संबंध इथे नाही ना, मग बोलायचं नाही। मला कोणाची गरज नाहीये माझा विचार करण्यासाठी। तसं पण सगळे फक्त दिखावा करतात। ऐक ना, माझं ऐकून घे ना जरा। मला काही ऐकून घ्यायचं नाहीये शिवा। तू ना तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे। तू लग्न का केलंयस हे तुला तरी माहितीये? माझ्या आयुष्याबद्दल बोलायच्या आधी ना तू स्वतःचा विचार कर, तिकडे लक्ष दे, कळलं? चल चंदन, चल। अरे मी दिव्याच्या चांगल्यासाठी चंदनशी बोलले। इट्स ओके, इट्स ओके। हे बघ, तू दिव्याबद्दल चांगला विचार करतेस, तिचं चांगलं व्हावं असं तुला वाटतं, पण तिला लक्षच द्यायचं नाहीये, तिला काही फरक पडत नाही। सो तुला का फरक पडतो? सोडून दे, इट्स ओके, चिल, काही होत नाही, जाऊ दे तिला। शिवा, ऐक ना, हा? संपदा निघाली का ग? अरे ती आणि रॉकी तर अभ्यास करत बसले होते, मांजा सोडणार होते तिला, पण निघाली असेल ती। घे घे। हा बोला सीताई। शिव संपदा कुठे आहे? अगं वाजलेत किती? ती घरी यायला हवी होती आतापर्यंत। आम्ही सगळे घरी वाट बघतोय तिची। ती अभ्यास करत बसली होती, पोहोचेल इतक्यात। सीता जरा सावकाश। संपदा म्हणजे शिवा नाहीये, वाटेल ते वेळेला कुठेही फिरायला। तू तिला या आधीच घरी पाठवायला हवं होतंस, पण तुम्ही बागेत गेलात। परीक्षा आहे तिची, काही महत्व नाहीये अभ्यासाचं? हॅलो आई, अगं संपदा रॉकीकडे होती, ती जरा म्हणूनच थांबली, अभ्यास करत होती। आशू, संपदाची जबाबदारी मी तुला दिली होती, मग तू वेळेत का नाही पाठवलंस तिला घरी रे? आई तू शांत हो, ती मांजा बरोबर आहे, ती येईल घरी। मी मांजाला फोन करतो आणि कन्फर्म करतो। ओके, ते ऑन द वेच असतील, येतील। हा
ठीक आहे. एव्हा ना संपदाने यायला हवं होतं ना. नाही म्हणजे आईने कॉल करून बजावलं होतं आशूला, जबाबदारी दिली होती संपदाची. हा पण आशूला शिवाऐवजी कोणी दिसेल तर ना. ठीक आहे, आली. या 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 मॅडम. काकू आरतीचं ताट आण ना, आपण तिचं औक्षण करूया. काय झालं ताई? काय झालं? वाजलेत किती बघतेस ना. अगं मी अभ्यासासाठी गेले होते ना, आणि मी सांगूनच गेले होते, म्हणूनच उशीर झाला. बागेत फिरायला जायचं नाही मग उशीर नसता झाला. काय बागेत गेली होती? हो भाऊ, का तुम्हाला माहित नव्हतं का? हो भाऊ, आम्ही गेलो होतो, पण थोड्या वेळासाठी फक्त फ्रेश व्हायला गेलो होतो, बाकी काही नाही. आणि मग ती वस्तीतली मुलं ती पण होती ना? हो. मग मग तू कुठे अभ्यास करायला गेली होतीस इथे कुणालाच काहीच माहिती नव्हतं. कीर्ती कीर्ती, संपदा किती वेळ काही कळवलं नाहीस, तुला फोन करतोय तर लागत नाहीये. काळजी वाटते आम्हाला इथे. काय अर्थ आहे या वागण्याला? हो ना, ती संपदा तुझा फोन कुठे होता ग? किती कॉल केले, एकही कॉल लागत नाहीये तिचा. आई ते मोबाईल माझा ना बॅगेत राहिला आणि कदाचित स्विच ऑफ झाला, कळलं नाही. घे काका, आणि हिला जरा सांग त्या वस्तीतल्या मुलांसोबत जाणं सेफ नाहीये. कीर्ती, उगाच काही कन्क्लुजन काढू नकोस. ती सगळी मुलं चांगली आहेत आणि तो रॉकी तर किती हुशार आहे. कोणी किती हुशार आणि ओळखीचं असलं ना तरी वस्तीतले शेवटी वस्तीतलेच. कधी हिचा गैरफायदा घेतील ना कळणार पण नाही. कीर्ती, तू उगाच आळ का घेतेस? हा, ती सगळी मुलं आपल्या घरी येऊन गेली आहेत आणि माझा त्या सगळ्या मुलांवर विश्वास आहे. सॉरी, सगळ्यांनाच सॉरी बाबा, खरंच सॉरी. मी खरंच अभ्यास करत होते. पण एनिवे, माझी टेस्ट आहे उद्या, मी अभ्यास करायला जाते. टेस्ट आहे ना? ठीक आहे, बघूया किती मार्क्स पडतात ते. आणि जर या वेळेला कमी मार्क्स आले ना तर तो वस्तीतला मुलगा इथे शिकवायला येणार नाही. हा ताई, तू मला चॅलेंज देतेस का? तसं समज हवं तर. ओके, आय एक्सेप्ट युअर चॅलेंज. बरं ठीक आहे, चला आता सगळ्यांनी जेवून घेऊया आपण. बास झालं आता तुमचं. आणि मुळात संपदा सुखरूप घरी आली हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो, चल संपदा. काकू, आई, तुम्ही सगळे जा जेवायला. मला ना भूक नाहीये आणि एनिवे उद्या टेस्ट आहे तर मला अभ्यास करायला जायचंय. बाळा, थोडंसं खाऊन घे ना, मग बस अभ्यासाला. चल. नाही नाही नको, खरंच नको, आज नको. अभ्यास करायचा आहे ना. कीर्ती, तू हा विषय आत्ता काढण्याची काही गरज नव्हती. मला माहिती आहे संपदा व्यवस्थित अभ्यास करेल आणि तो मुलगा सुद्धा संपदाकडून व्यवस्थित अभ्यास करून घेईल. तू जरा तिच्या अभ्यासाबद्दल, तिच्या मार्कांबद्दल टेन्शन कमी घेतलंस ना तर वाद कमी होतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.